तर लाडक्या बहिणींसाठी एक मोठी खुशखबर आहे, मोठी अपडेट आहे आणि मोठी सूचना आलेली आहे. तर तुम्हाला सगळ्यांना जी आतुरता होती ते आता लवकरात लवकर ई-के-वाय-सी कधी सुरू होणार आहे, नवीन ई-के-वाय-सी कधी सुरू होणार आहे आणि त्या बाबतीत महत्त्वाची अपडेट आहे. तर व्हिडिओ मिस करू नका, स्किप करू नका व्हिडिओ थोडं पण पूर्ण व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जी माहिती पाहिजे ती तुम्हाला सगळ्यात अगोदर माहिती लवकरात लवकर भेटेल. आणि ज्या लाडकी बहिणींचे हप्ते थांबलेले आहेत, ज्या लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता, एप्रिल महिन्याचा हप्ता, ज्या बहिणींचं जानेवारी महिन्यापासून हप्ता थांबलेला आहे, ज्यांची ई-के-वाय-सी दुरुस्ती यादीमध्ये जे नाव नव्हतं, तरी सुद्धा आता त्यांचं दुरुस्ती झालेली आहे. या एप्रिल महिन्याच्या अगोदर दुरुस्ती झालेली आहे. आणि ज्यांचं अजूनपर्यंत दुरुस्ती यादीमध्ये नाव नव्हतं, म्हणजे के-वाय-सी त्यांची झालीच नाही. के-वाय-सी त्यांनी करायला गेले तर 30 डिसेंबर, 29 डिसेंबर, 31 डिसेंबर या रोजी त्यांना ओ-टी-पी आलाच नाही. ओ-टी-पी आला नाही म्हणजे काय झालं की त्यांचं रेंज नाही असं नाही आहे. ओ-टी-पी रेंज होतं बरं, तरी सुद्धा वेबसाईटमध्ये प्रॉब्लेम होता आणि वेबसाईट सर्व्हर डाऊन होतं. त्यामुळं ओ-टी-पी आला नाही आणि त्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही. तर अशा सर्व लाडक्या बहिणींना तर ई-के-वाय-सी आता करायला नवीन संधी भेटणार आहे आणि ते लवकरात लवकर भेटणार आहे. त्याची जे तारीख जी आहे आणि त्याची जी मुदतवाढ जी आहे, ती कोणाला करायला लागणार आहे आणि त्याला डॉक्युमेंट काय लागणार आहे, तर ती सगळी सविस्तर माहिती आपल्याला आता एक प्लॅटफॉर्म आहे, एक न्यूज चॅनल आहे, त्यामधून आपल्याला ती नोटीस आलेली आहे. त्यामधनं त्यांनी सांगण्यात पण आलेलं आहे. तर ते आता सगळं जे नोटीस आहे ते आपण सगळं आता तुम्हाला मी दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ स्किप केला तर तुम्हालाच अर्धी माहिती भेटणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमचं जे काही प्रॉब्लेम असेल तुम्ही कमेंट करा आणि ई-के-वाय-सी बाबतीत तुम्हाला काय कमेंट करायचं असेल तर ते कमेंट करा. तर आता हा व्हिडिओ पूर्ण बघूया. या आता काय यामध्ये नोटीस आहे. तर बघा, भरपूर असे लाडकी बहीण आहेत की त्यांना 31 डिसेंबर पर्यंत ई-के-वाय-सी करायची मुदत भेटली होती सगळ्यांसाठी. बट 31 डिसेंबर पर्यंत ई-के-वाय-सी करता आलंच नाही, कारण की भरपूर असे लाडकी बहीण होते. कमीत कमी 81 लाख लाडकी बहीण होते. त्यामधले त्यांनी अपात्र करत 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 गेले आणि आतापर्यंत जर बघितले तर भरपूर लाडकी बहीण जर बघितली तर परवा ह्याच्यामध्ये जर नोटीस बघितली तर 14 लाख लाडकी बहिणींनी ई-के-वाय-सी दुरुस्ती ई-के-वाय-सी पण केलेली आहे. तुम्ही दुरुस्ती ई-के-वाय-सी केली होती का? आणि तुमचं ई-के-वाय-सी दुरुस्तीमध्ये नाव आलं होतं का नंतरनं? म्हणजे पहिल्यांचं एकेकांचं नाव दाखवत नव्हतं ई-के-वाय-सी दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही म्हणून. पण नंतरनं एप्रिल महिन्यामध्ये त्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे. असे कोण आहेत का? आणि जर बघितले तर बाकीचे जर बघितले तर लास्ट पर्यंत त्यांचं ई-के-वाय-सी दुरुस्ती यादीमध्ये नाव नाही. असंच होतं आणि त्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही. आणि जर बघितले तर यामध्ये अशी भरपूर लाडकी बहीण आहेत की ज्यांची ई-के-वाय-सी करायला गेले आणि त्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही. कारण की त्यांचा काय दोष नव्हतं का? त्यांचा काय प्रॉब्लेम होता? कारण त्यांच्या नावावर काही सुद्धा नाहीये. त्यांच्या नावावर सुद्धा घर नाहीये, ना गाडी आहे, ना काहीच नाहीये. तरी सुद्धा त्यांची ई-के-वाय-सी झालेली नाहीये. तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी नवीन ई-के-वाय-सीची आता संधी भेटणार आहे. आणि ती तारीख काय असेल, त्याचे कागदपत्रे काय लागणार आहे, ते आता मी पुढे सांगेन पण. आणि त्याच्या अगोदर जर बघितले तर लाडकी बहिणींना तुम्हाला लास्ट हप्ता कोणत्या महिन्यापर्यंत भेटलेला आहे? कारण की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ज्यांना भेटलेला आहे, त्यांना सगळे पैसे एकत्रित यायला सुरू होणार आहेत. कारण की त्यांचे जे पैसे आहेत, त्यांचे पैसे थांबणार नाही. त्यांना हप्ता थांबणार नाही. त्यांचे पैसे कुठेही थांबणार नाही. कारण की सरकारने सरळ सरळ निर्णय दिलेला आहे, की ज्यांना पैसे फेब्रुवारी महिन्यापर्यंत भेटलेले आहेत, त्यांना एकही हप्ता थांबणार नाही. त्यांना पैसे कंटिन्यू येत राहणार. आणि राहिली गोष्ट, त्यांना एक प्रश्न आहे, त्यांना एक संधी आहे. आता युट्यूबवर ते भरपूर असे कमेंट पण करतात, की फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ता जे आलेल्या लाडकी बहीण आहेत, त्यांना परत ई-के-वाय-सी करायला लागणार का? तर त्यांना परत ई-के-वाय-सी करायला लागणार नाही. कारण की जर बघितलं तर त्यांच्यासाठी ई-के-वाय-सी संधी भेटणार नाहीये. त्यांची ई-के-वाय-सी झालेली आहे. त्यांना ई-के-वाय-सी करायला लागणार नाही. बाकीचे जे लाडकी बहीण आहेत, त्यांना ई-के-वाय-सी करायला लागणार आहे. ज्यांची ई-के-वाय-सी झालीच नाही, ज्यांना ई-के-वाय-सी करायला संधी भेटलीच नाही, म्हणजे त्यांची मुदतच संपली. त्यामुळे अशी जी लाडकी बहीण आहेत, त्या सगळ्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी करायला लागणार आहे. तर म्हणून बाकीचं जे आहे आणि ई-के-वाय-सी करायची जी मुदत जी आहे ती कधी भेटणार आहे? ह्या महिन्याच्या 15 तारखेनंतर एकतर मुदत भेटणार आहे, नोटीस येणार आहे. जरी नाही आलं तर मग जून महिन्यामध्ये नवीन ई-के-वाय-सी करण्यासाठी संधी भेटणार आहे. आणि त्या बाकीचे राहिलेले जेवढे हप्ते आहेत ते सर्व हप्ते सगळ्या लाडक्या बहिणींना भेटणार आहेत. त्याला कागदपत्र काय लागणार आहे? तुम्ही कागदपत्रे म्हणून कमेंट करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये सगळे डॉक्युमेंट म्हणजे तुमचं जे सविस्तर माहिती असेल
तुम्हाला मी ते सगळं सविस्तर माहिती कागदपत्राबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे. तुम्ही फक्त कमेंट करा कागदपत्र म्हणून. मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्यांना काय प्रॉब्लेम असेल तर ते सगळं सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशीच नवीन माहितीसाठी, नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सरकारी योजना या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.